आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे जोडले गेलेत। विकासजी, खरं तर आलेला व्हिडिओ आणि त्यातली सत्यता या संदर्भात जरी तपासणी सुरू असली तरी देखील तुम्हाला काय वाटतं, नैतिकतेच्या जबाबदारीवरती या ठिकाणी राजीनाम्याची होणारी मागणी, संपूर्ण प्रकरण तुम्ही कसं पाहताय विकासजी? तर परवाच आपण माझी या संदर्भात प्रतिक्रिया घेतली होती। मी तेव्हाच असं बोललो होतो की हे प्रकरण सत्य आहे किंवा काय हे तपासावं लागेल। याची जर वस्तुनिष्ठ माहिती घेतल्यानंतर आज असं लक्षात येतंय किंवा झिरवळांच्या खुलाशानंतर आज असं लक्षात येतंय की त्यांच्यावर कुणीतरी हा राजकीय डाव करत असावं। त्यांनी तो व्हिडिओ एडिटिंग करून व्हायरल केल्याचं सांगितलं। त्याचबरोबर जे तिथे कोणी होते तृतीयपंथी त्याचा भाऊ जो काही यादव आहे त्यांनी सुद्धा काल सांगितलं माध्यमांच्या समोर की हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे। खरं तर अशा पद्धतीचं हॅनी ट्रॅप किंवा अशा पद्धतीचं एडिटिंग करून एखाद्या राजकीय व्यक्तीचं करिअर बदनाम करण्याचा प्रयत्न निश्चितपणे नाही, पण शासकीय इमारतीचा अशा प्रकारे होणारा गैरवापर याचं समर्थन कसं करता येईल विकासजी? नाही, त्यांच्यातलं जे काही चुका असतील त्याचं समर्थन आपण मुळीच करणार नाही। निर्वळांच्या चुका किंवा काय घडलंय ते सत्य समोर येईलच तपासानंतर। आज त्यांनी स्वतःहून मागणी केली की त्यांना याची चौकशी करावीशी वाटते, कारण त्यांचं म्हणणं की एडिटिंग केलेलं आहे। याची सत्यता जोपर्यंत समोर येत नाही अधिकृतपणाने काही, तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं हे त्यांच्यावर अन्यायकारक ठरेल। मुळामध्ये काय माहितीये का, अशोक खरातचं जे प्रकरण आहे हे प्रकरण एका बाजूला चालू असताना किंवा काल ऋषिकेश वैद्य नावाचा एक भोंदू बाबा पुन्हा सापडलेला आहे। असे अनेक बुवा बाबा रोज सापडतायत आणि हिंदूंच्याच महिला त्याच्यामध्ये बळी ठरतायत। महिलांचं शोषण होतंय, ते शारीरिक शोषण असेल, आर्थिक शोषण असेल, मानसिक शोषण असेल, आणि हे सगळं प्रकरण बाजूला करण्यासाठी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे अजितदादांचा, त्यांच्या पक्षातील कुणाला तरी मंत्रीपद हवंय आणि म्हणून झिरवळांना वेळोवेळी टार्गेट केले जाते। मागच्या वेळेस पण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माणसाला कुणाला तरी पुढे करून काहीतरी तिथेही तो मॅटर घडवला। आता पुन्हा हा व्हिडिओ असं कळतं की 1 वर्षापूर्वीचा काहीतरी आहे आणि आता मध्येच आणलाय। म्हणजे अजितदादांच्या पक्षातलं कोणतरी एक अतृप्त आत्मा आहे, ज्याला मंत्रीपद नाहीये म्हणून तो अस्वस्थ आहे गेले 6 महिने 1 वर्षभरापासून। कोण असावं विकासजी, आपल्याला काय वाटतंय? तो अतृप्त आत्मा कदाचित हे असे डावपेच किंवा प्रयत्न करत असावेत असं मला वाटतंय। पण अशी कोण व्यक्ती असू शकते? कारण एका बाजूला ज्यावेळेला सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या आता सर्वेसर्वा, त्यांना ज्यावेळेला फोन जातो तर त्यावेळेला जोपर्यंत सत्यता समोर येत नाही तोपर्यंत पक्ष देखील पाठराखण करताना दिसतोच आहे विकासजी। नाही, अगदी खरं आहे। ती जी व्यक्ती आहे ती महाराष्ट्राला निश्चितपणे माहिती आहे आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्याही प्रमुख पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना निश्चितपणे माहिती आहे की मंत्रीपद नसल्यामुळे सध्या अस्वस्थ कोण आहे, कोणाचा अतृप्त आत्मा आहे, हे संबंध महाराष्ट्राला निश्चितपणे माहिती आहे, मराठवाड्याला माहिती आहे। त्यामुळं त्यांच्याकडनं कदाचित झिरवळांना टार्गेट करत त्यांचा तो प्रयत्न असावा आणि झिरवळांना टार्गेट करून कसं तरी त्यांना मंत्रिपदावरून हटवायचा तो प्रयत्न त्यांचा असावा असं मला वाटतंय। कारण झिरवळांच्या पेक्षाही अशोक खरातची फाईल फार मोठी आहे। अशोक खरातच्या फाईलमध्ये अनेक मोठमोठे नेते सत्ताधारी पक्षातले गुंतलेले आहेत। त्यांचे खरं तर फाईल ओपन होणं गरजेचं आहे, त्यांच्यापर्यंत तो तपास पोहोचला पाहिजे। अशोक खरातची फाईल ही महाराष्ट्रामध्ये राजकारणाला कलाटणी देणारी ठरू शकते। भले मोठे मासे त्याच्यामध्ये अडकलेले आहेत, ते यायला पाहिजेत। सुनील तटकरे असतील किंवा रुपाली चाकणकर असतील, यांच्यावर अजूनही गुन्हा दाखल नाहीये। खरं तर त्यांना सह आरोपी करणं अत्यावश्यक आहे। त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक मुद्दे पुढे येणार आहेत, तपासाला वेगळी दिशा, कलाटणी मिळणार आहे। नक्कीच, धन्यवाद विकास लवांडेजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा केली त्यासाठी। न्यूज प्लॅनेटमध्ये इतरही महत्त्वाच्या घडामोडी एका छोट्याशा ब्रेकनंतर।